भोकरदन तालुक्यात अवैध दारूचा महापूर. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. अहिरे फोनवर फक्त आश्वासने देतात, कारवाई शून्य. नागरिकांचा संताप. केदारखेडा, प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन. राज्यात दारूबंदीचे कायदे कडक असतानाही भोकरदन तालुक्यात मात्र अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यात सध्या ठिकठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभाग, दारूबंदी विभाग याकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाचे अधिकारी अहिरे हे तक्रारदारांना फोनवर केवळ आश्वासने देतात. प्रत्यक्षात मात्र कारवाईचा पत्ता नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. गावोगावी दारूचे अड्डे, तरुण पिढी उद्ध्वस्त. तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पाणेटपऱ्यांपासून ते चक्क घराघरापर्यंत बेकायदेशीररित्या दारू विकली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालली आहे. घराघरातील वाद वाढले असून महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावागावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासन शांत का, असा सवाल आता विचारला जात आहे. अधिकारी केवळ आश्वासनांचे डोस पाजतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दारूबंदी विभागाचे अधिकारी अहिरे यांच्याकडे या अवैध धंद्यांबाबत वारंवार पुराव्यासह तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र तक्रार केल्यानंतर बघतो, टीम पाठवतो, कारवाई करतो अशी कोरडी आश्वासने अहिरे यांच्याकडून दिली जातात. प्रत्यक्षात महिनाभर उलटूनही एकाही अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांचे आणि अवैध दारू विक्रेत्यांचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. अधिकारी हप्ते घेऊन गप्प बसले आहेत का? भोकरदन व जाफराबाद परिसरात मागील अनेक दिवसांपासून दारूबंदी विभागाने एकही मोठी कारवाई केलेली नाही. डोळ्यादेखत विक्री होत असतानाही छापे का टाकले जात नाहीत? विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या. तात्काळ छापेमारी, तालुक्यातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर विशेष मोहीम राबवून छापे टाकावेत. अहिरेंची चौकशी करा. तक्रारी येऊनही कारवाई का टाळली जाते याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी. निलंबनाची कारवाई. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. आंदोलनाचा इशारा. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भोकरदन तालुका दारूमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर येत्या काही दिवसांत अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिला आहे.